चे प्रथमतः अभिनंदन, कारण की आशिया खंडामध्ये आपल्या महिला क्रिकेट टीमनी आज पहिल्यांदा जगातली अशी टीम झालेली आहे की तिने पहिल्यांदा आशिया खंडामध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। आज आपण खऱ्या अर्थाने चॅम्पियन झालेलो आहे मित्रांनो। जे स्वप्न आपल्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी 100 वर्षा अगोदर बघितलं होतं की महिला साक्षर झाली पाहिजे आणि सुशिक्षित झाली पाहिजे, स्वतःच्या बळावर उभी राहिली पाहिजे, तर हा जे स्वप्न त्यांचं आज पूर्ण झालेलं आहे मित्रांनो। आणि हा जो बेटी बचाओ बेटी अभियानाचा जो भाग होता हा आज माझ्या अर्थाने आज स्वयंपूर्ण झालेला आहे। तर मित्रांनो, हा जो विजय आहे फक्त क्रिकेट विश्वाचा विजय नसून हा पूर्ण नारी शक्तीचा विजय आहे। महिला पूर्ण ह्या फक्त भांडे घासण्यापुरत्या घरात मर्यादित नसून मुली ह्या आपल्या जिद्दीच्या बळावर आज काही सुद्धा करायला मागे पुढे नाही आहेत पुरुषापेक्षा। त्यामुळे महिलांना योग्य सन्मान द्या। त्याच्यामध्ये महत्त्वाची मॅचमध्ये मित्रांनो महत्त्वाची बाब अशी की जी शेफाली वर्मा होती हिने 87 रन काढले आणि ते पण 100च्या स्पीडने काढले। त्याच्यानंतर तिने 2 विकेटसुद्धा घेतल्या। त्यानंतर जे दीप्ती शर्मा आहे या क्रिकेटरने जवळपास 5 विकेट घेतल्या। यामध्ये जी जवळपास त्यांची जी प्लेयर होती जी 100च्या वर काढली होती ती एकट्या हातातून मॅच जाऊ लागला भारताच्या, त्यावेळेस तिचीसुद्धा तिने विकेट घेऊन आपला विजय पारद्यात पाडला आणि 57 रनांनी आपला भारतीय टीम विजयी झाली। हे पूर्ण सर्व भारतीयासाठी सर्व महिलांसाठी आज गौरवाची बाब आहे। आणि त्याचमुळे यासमोर कोणत्याही मुलीला कमी न समजता आणि पुरुषापेक्षा कोणतीच महिला कमी न समजता ती नारी शक्तीचा विजय आहे। आज सर्व दुर्गा शक्तीचा विजय झालेला आहे। बोला सर। निश्चितपणे हा जो आपला विजय झालेला आहे तर आणि या विजयामध्ये जो आपल्या याला आपल्याला एकच म्हणता येईल की स्पेक्टॅक्युलरली विन या आपल्या इंडियन टीमचं जे आहे ते अभिनंदन, त्यांचा असणारा कॉन्फिडन्स, त्यांचं असणारं स्किल आणि सर टीमवर्क आणि सोबतच महिलांनी हा कप जिंकला। त्यामुळं संपूर्ण महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये आता कमी नाही आणि आता भारतही कमी नाही आहे। जगामधील ज्या सर्व स्पोर्ट होते आता त्या स्पोर्टमध्ये असं वाटायचं आपल्याला की पुरुषच यामध्ये अग्रेसर आहेत, परंतु आता मित्रांनो काल रेकॉर्ड झालेला आहे पुन्हा हे म्हणजे लक्षात नाही आलं की जिओ हॉटस्टारवर जे आहे काल जवळपास 25 कोटी लोक लाईव्ह मॅच बघायला होते। आणि सर आम्ही तर शेगावला होतो तर आम्ही FM वर पण मॅच ऐकली ती, पण ते बघण्याला कोणी तयार नव्हतं मित्रांनो। परंतु या T20च्या काळामध्ये आज या वनडे मॅच पूर्ण जगाने बघितली आणि ती मॅच एवढ्या रोमांचक झाल्या पूर्ण या वर्ल्ड कपमधल्या की ते सांगायला कुठंच शब्द नाही आहेत। त्यामुळे सर्व क्रीडाप्रेमींचे सर्व महिला शक्तीचे पुन्हा यशस्वी सर्वांचे आभार, धन्यवाद।